माझ्या पोराचं कसं झालंय, त्यांना शिक्षा म्हणजे ना फाशीचं शिक्षा द्यायला पाहिजे. त्याला असं लटकवलेलं होतं. आमची वडरवाडी खूप चिडलेली आहे आता. आमची एकच मागणी आहे की त्यांना सोडायचंच नाही. परवा कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक बातमी समोर आली, जी 2 ते 3 दिवस झालेले आहे पुण्यामध्ये चर्चेचं कारण ठरते. ती म्हणजे नागेश जाधव या नावाचा 23 वर्षीय तरुण, त्याला फेक मेसेज करून एका तरुणीच्या परिवाराने बोलवलं आणि त्याला इतक्या हद्दीपर्यंत मारलं की त्यांनी स्वतःचा श्वास शेवटी दवाखान्यामध्ये सोडला. सगळेजण सध्या आता रात्रीच्या 10 वाजता कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांची भेट घ्यायला आलेले आहेत. सगळे आपल्या सोबत आहे, पण त्यांच्याशी बोलून नेमकं काय घडलं जाणून घेऊ. इथं भांडणं झालेलं आम्हाला काही माहित नव्हतं. ते जे मारले होते त्यांनी फोन केला ह्यांच्या आईकडे नागेशच्या, आणि ह्यांच्या मम्मीला म्हटलं की तुमच्या मुलाला खूप मारलाय आम्ही, आणि 10 मिनिटात येऊन इथं पोहोचायला पाहिजे, आणि 10 मिनिटात नाही आलं की टेरेस वरनं खाली टाकून देईन म्हटलं.